ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಲಿಮಿಟೆಡ್ ಕಚೇರಿಯ ಎದುರು ಮಂಜುನಾಥ್ ಆರ್ ಬನಶಂಕರಿ ಅವರು ಏಪ್ರಿಲ್ 3ರಂದು ಬೆಳಗ್ಗೆ 11 ಗಂಟೆಯಿಂದ ಅನಿರ್ದಿಷ್ಟಾವಧಿಯ ಸಂವಿಧಾನಾತ್ಮಕ ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹವನ್ನು ಆರಂಭಿಸಿದ್ದಾರೆ. ಯಾವುದೇ ಆಹಾರ ಮತ್ತು ನೀರು ಸ್ವೀಕರಿಸದೆ ಅವರು ಹೋರಾಟ ಮುಂದುವರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ, ಆಡಳಿತದ ವೈಫಲ್ಯ ಹಾಗೂ ಕಾನೂನು ಬಾಹಿರ ನೇಮಕಾತಿಗಳ ವಿರುದ್ಧ ಈ ಹೋರಾಟ ನಡೆಸಲಾಗುತ್ತಿದೆ ಎಂದು ಅವರು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಕಚೇರಿ ಹಾಗೂ ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಿಗೆ ಹಲವು ಬಾರಿ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದರೂ ಅರ್ಹತೆ ಇಲ್ಲದ ವ್ಯವಸ್ಥಾಪಕ ನಿರ್ದೇಶಕಿಯನ್ನು ತೆರವುಗೊಳಿಸಲು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳದಿರುವುದಕ್ಕೆ ಅವರು ಆಕ್ಷೇಪ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. 2024ರಲ್ಲಿ ಘೋಷಿಸಿದ್ದ 40% ಅನುದಾನವನ್ನು ಇನ್ನೂ ಬಿಡುಗಡೆಗೊಳಿಸದಿರುವುದು ಯೋಜನೆಗೆ ಅಡಚಣೆ ಉಂಟು ಮಾಡುತ್ತಿದೆ ಎಂದು ಅವರು ಆರೋಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಸ್ತುತ ವ್ಯವಸ್ಥಾಪಕ ನಿರ್ದೇಶಕರನ್ನು ತಕ್ಷಣ ವಜಾಗೊಳಿಸುವುದು ಮತ್ತು ರಾಜ್ಯದ ಅನುದಾನ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡುವಂತೆ ಆಗ್ರಹಿಸಿ ಬೇಡಿಕೆಗಳು ಈಡೇರಿರುವವರೆಗೆ ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮುಂದುವರಿಸುವುದಾಗಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಸಾರ್ವಜನಿಕರು ಹಾಗೂ ಮಾಧ್ಯಮಗಳು ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಬೆಂಬಲ ನೀಡುವಂತೆ ಅವರು ಮನವಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. हा जे उपवास सत्याग्रह मी बसलेला आहे इनडेफिनेट आहे आणि एवढं मी सांगू शकतो की पाणी पण घेणार नाही. याच्या मागे रिझन काय आहे की 2 वर्षापासून मी एकटाच फाईट करतोय. काही लोक पण सपोर्ट केलेत. हे सिटीज 2.0 जे योजना आला होता मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग आणि अर्बन अफेअर्स कडनं जवळजवळ 7.5 कोटी रुपये मिनिस्ट्रीकडनं ट्रान्सफर होऊन जवळजवळ 1 वर्ष झालं, तरी पण त्यामध्ये 1 पैसाही उपयोग झालेला नाही आहे. आणि मार्च 31 हे लास्ट दिवस होता जे काही त्याला मॅच्युरेशन फेज म्हटले. आणि हे प्रोजेक्ट जरी पुढं एक्सटेन्शन देतात की नाही ते निर्भर आहे मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंगवर. आणि आता जे MD इकडे बसलेले आहेत हे जे त्यांचीच नोडल एजन्सी जी आहे कर्नाटक अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन RTIच्या माध्यमातून मला मिळालेलं जे रिप्लाय आहे त्यामध्ये हे क्लिअरली आलेलं आहे की MD शुड बी इधर सिलेक्शन ग्रेड KS IAS या कमिशनर ग्रेड KMS. हे जे MD कडे आता बसलेत पूर्ण ऑफिसचं एन्व्हायरमेंट खराब करून हे बेळगाव स्मार्ट सिटी बंद करून जायला आलेत आणि ह्यांची काही एलिजिबिलिटी नाही आहे. अ पर्सन ऑक्युपाईंग द पोझिशन ॲज अन इनएलिजिबल कॅन्डिडेट हिअर शी इज गोइंग टू सेंड दिस प्रोजेक्ट बॅक टू सेंटर and then another city will be chosen. So my demand is that जे आता इनएलिजिबल पर्सन बसले त्यांना काढून एलिजिबल पर्सनला घालून सिटीज 2.0 रिवाईव्ह करावं. हां, आणि की हे सिटीज 2.0च्या पार्टिसिपेट करायच्या आधी स्टेट गव्हर्नमेंटनी एक पत्र दिला होता की 40% जे फंड आहे ते स्टेट गव्हर्नमेंटकडनं येणार आहे. आता परवा तुम्ही बघितले असणार की महानगरपालिकेने 20% पैसे दिली. त्याचं रेझोल्युशन पास झाला. 40% सेंटरकडनं ग्रांट झालेली आहे आणि 40% जे आहे ते स्टेट गव्हर्नमेंटकडनं यायचं आहे. तर माझा प्रश्न हा आहे की स्टेट गव्हर्नमेंट काय करत आहे की बेळगावला त्यांनी पर्पजली धक्का द्यायला आहेत काय की डेव्हलपमेंट नाही व्हायचं म्हणून. आणि अनेक प्रश्न हे आहे की नगराभिवृद्धी हे जे इलाका जे आहे कम्प्लीट आउट ऑफ कंट्रोल गेलेला आहे. तर माझा प्रश्न मिनिस्टरला हे आहे की तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये कोण ऑफिसर कुठून पोस्टिंग घेऊन यायले त्याच्याबद्दल तुम्हालाही कंट्रोल नाही आहे काय म्हणून विचार. पुढचं पाऊल हेच आहे की इकडनं मी उठणार नाही. जिथपर्यंत रिमूव्हल नाही करत MDला तिथपर्यंत इकडनं उठणार नाही. आणि त्या पोझिशनमध्ये रिन्युअल करून आणि एक असल्याच माणसाला आणून बसलो तर ते पण चालणार नाही. जे काही सिलेक्शन ग्रेड KS ऑफिशियल्स असतात जे एक्सपिरियन्स्ड असतात त्यांना इकडे येऊन बसवायचं तरच हे प्रोजेक्ट राहू शकते, नाहीतर नाही. मंजुनाथ बनशंकरी.